नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सहदेव सावके तुम्हा सर्वांचं स्वागत करतो यस जे फार्मा या यूट्यूब चॅनलद्वारे. तसंच आपलं जे ॲप्लिकेशन आहे यस जे फार्मा या ॲप्लिकेशनद्वारे. विद्यार्थी मित्रांनो, आत्तापर्यंत जर तुम्ही आपलं ॲप्लिकेशन यस जे फार्मा डाउनलोड केलं नसेल तर ते लवकरात लवकर डाउनलोड करून घ्या, कारण की येणाऱ्या फार्मा कॉम्पिटेटिव्ह एक्झामसाठी उपयुक्त असलेली जी फार्मासिस्ट नावाची टेस्ट सिरीज आहे तर ती आपल्या यस जे फार्मा ॲप्लिकेशनवर अवेलेबल आहे. विद्यार्थी मित्रांनो, आत्ता सध्या DMERच्या एक्झाम होणार आहेत, तुम्हाला माहीत आहे. त्याचे फॉर्म वगैरे भरून झालेले आहेत. ओके, तर त्यांनी जो सिलेबस दिलेला आहे त्याच्यामध्ये फार्माकॉलॉजी हा महत्त्वाचा सब्जेक्ट आहे. त्याच्यामध्ये त्यांनी काही टॉपिक्स दिलेले आहेत. ओके, तर त्याच्यातला एक महत्त्वाचा टॉपिक म्हणजे विद्यार्थी मित्रांनो न्यूरो फार्माकॉलॉजी. याच्यावरचे काही बेसिक व्हिडिओ आपण यूट्यूबवर टाकलेले आहेत, ॲज वेल आज आपल्या यस जे फार्मा ॲप्लिकेशनमधल्या फार्मासिस्ट नावाच्या टेस्ट सिरीजमध्ये सुद्धा टाकलेले आहेत. ओके, आणि या टेस्ट सिरीजमध्ये आपण हे जे महत्त्वाचे टॉपिक्स आहेत सिलेबस वाईज यांचे MCQसुद्धा टेस्टच्या फॉर्मॅटमध्ये आपण काय करत आहोत, ॲड करत आहोत. ओके, तर विद्यार्थी मित्रांनो, ते व्हिडिओ तुम्ही जर अजून बघितले नसतील तर ते बघून घ्या आपल्या यूट्यूब चॅनलवर, किंवा मग आपली जी फार्मासिस्ट नावाची टेस्ट सिरीज आहे ते सुद्धा तुम्ही घेऊ शकता. आता विद्यार्थी मित्रांनो, याच्यामध्ये एक महत्त्वाचा जो टॉपिक आहे न्यूरो फार्माकॉलॉजी, तर मी तुम्हाला सांगितलं होतं की न्यूरो फार्माकॉलॉजीमध्ये तुम्हाला काय काय वाचायचं आहे यूट्यूब लाईव्हद्वारे, की न्यूरो फार्माकॉलॉजीमध्ये आपण काय स्टडी करतो. वेगवेगळे जे ड्रग्स आहेत, वेगवेगळे न्यूरो ट्रान्समिटर आहेत, वेगवेगळे रिसेप्टर्स आहेत जे की संबंधित आहेत कोणाशी सेंट्रल नर्वस सिस्टीममध्ये, आणि यांच्यावर ॲक्ट होणारे जे ड्रग्स आहेत तर ते आपल्याला याच्यामध्ये काय करायचे, स्टडी करायचे आहेत. तर त्याच्यामधला एक महत्त्वाचा क्लास कोणता आहे विद्यार्थी मित्रांनो, अँटी डिप्रेशन्स. ओके, आता हे अँटी डिप्रेशन जे ड्रग आहेत ते खूप महत्त्वाचे सेंट्रल नर्वस सिस्टीमवर ॲक्ट होणारे. ओके, न्यूरो फार्माकॉलॉजीमध्ये येणारा क्लास आहे ड्रगचा, तो खूप महत्त्वाचा आहे. ओके, मग आता विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओद्वारे आपण काय बघणार आहोत की अँटी डिप्रेसंट जे ड्रग आहेत याच्यावर फार्मा कॉम्पिटेटिव्ह, मग कोणतीही ती फार्मा कॉम्पिटेटिव्ह एक्झाम असो, याच्यामध्ये कशा प्रकारचे प्रश्न एक्झाममध्ये विचारल्या जातात. ओके, तर विद्यार्थी मित्रांनो बघा, अँटी डिप्रेसंट्स ड्रग हे बघण्या अगोदर, याच्यावरचे प्रश्न बघण्या अगोदर आपण थोडीशी डिप्रेशनबद्दल माहिती बघणार आहोत. म्हणजे तुम्हाला थोडंसं काय आहे बेसिक लक्षात येऊन जाईल, आणि ड्रग हे कशा प्रकारे मेकॅनिझम त्यांची देतात किंवा मेकॅनिझम ऑफ ॲक्शन त्यांची कशी आहे ते तुम्हाला एक्झॅक्टली कळून जाईल. ओके, तर बघा, डिप्रेशन काय आहे. डिप्रेशन इज द मेंटल कंडिशन किंवा मेंटल हेल्थ डिसऑर्डर कॅरेक्टराइज बाय द पर्सिस्टन्स फिलिंग ऑफ सॅडनेस, लो मूड, लो इंटरेस्ट और प्लीजर इन ॲक्टिव्हिटीज. ओके, डिप्रेशन हा एक असा मेंटल हेल्थ डिसऑर्डर आहे, त्याच्यामध्ये काय होते की कंटिन्युअस फिलिंग राहते कशाची, दुःखी असण्याची, किंवा त्यांचा मूड राहत नाही त्या व्यक्तीचा जो डिप्रेशनमध्ये आहे. लॉस ऑफ इंटरेस्ट और प्लीजर इन ॲक्टिव्हिटीज, म्हणजे जे आनंदाच्या गोष्टी असतात, काही ॲक्टिव्हिटी करण्यासाठी त्यांचा मूड नसतो. ओके, तरी हे म्हणजे काय कंडिशन, म्हणजे काय विद्यार्थी मित्रांनो, डिप्रेशन तुम्हा सगळ्यांनाच माहीत आहे. इट गोज बियॉन्ड नॉर्मल फ्लक्च्युएशन इन मूड अँड कॅन सिग्निफिकंटली इम्पॅक्ट अ पर्सन्स थॉट, फिलिंग्स, बिहेवियर अँड ओव्हरऑल वेलबिंग. म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो, याच्यामुळं काय होतं, जे नॉर्मल मूड आहे कोणाचा त्या पेशंटचा, तर तो काय त्याच्यावर काय होतो, इम्पॅक्ट होतो त्याच्या फिलिंग्सवर, अजून त्याच्या बिहेवियरवर, किंवा त्याच्या ओव्हरऑल वेलबिंगवर, त्याच्या पर्सनॅलिटीवरच या डिप्रेशनचा काय होतो, काय इम्पॅक्ट पडतो. ओके, डिप्रेशन इज मोर दॅन जस्ट अ टेम्पररी फिलिंग ऑफ सॅडनेस, इट इज अ प्रोलॉंग कंडिशन दॅट अफेक्ट डेली फंक्शनिंग ऑफ क्वालिटी ऑफ द लाईफ. आता हे तर नॉर्मल गोष्टी आहेत, याच्यामध्ये काय डिप्रेशन हे फिलिंग ऑफ सॅडनेस जे आहे ना याच्यापेक्षा थोडंसं जास्त आहे. म्हणजे दुःखी राहतो, पण टेम्पररी फिलिंग आहे का नाही दुःखी राहण्याची. आपल्याला कसं एखाद्या वेळेस जर आपला काही इन्सिडेंट झाला तर आपण थोडंसं दुःखी राहतो, पण डिप्रेशनमध्ये तसं नाही, टेम्पररी फिलिंग नसतं, त्याच्यापेक्षा थोडीशी जास्त असते. ओके, कोणती सॅडनेसची फिलिंग, त्याला आपण डिप्रेशन म्हणतो. तर अशा प्रकारे हे डिप्रेशनबद्दल मी थोडीशी माहिती दिली आहे. आता विद्यार्थी मित्रांनो, याचे काही सिम्पटम्स आहेत की त्याच्यावरून आपण ओळखायला पाहिजे की हे डिप्रेशन आहे. आपण क्वेश्चन्स कसे येणार आहेत ते समोर बघणार आहोत, थोडीशी माहिती अगोदर बेसिकवर बघायची आहे. बघा, कॉमन सिम्पटम्स कोणते येते डिप्रेशनचे, तर पहिला सिम्पटम्स काय आहे, पर्सिस्टंट फिलिंग ऑफ सॅडनेस, एम्प्टीनेस ऑर होपलेसनेस. म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो, जे पेशंट आहे डिप्रेशनचा किंवा जो व्यक्ती आहे त्या व्यक्तीला जर कंटिन्युअस म्हणजे तो दुःखीच राहत असेल काही कारण नसताना, एम्प्टीनेस म्हणजे त्याला एकांतच वाटत आहे किंवा त्याला काही हेच होत नाही आहे, काय म्हणतात त्याला, पूर्ण एम्प्टीनेस वाटत आहे. होपलेसनेस म्हणजे काही पण होपलेस थिंग्स करत आहे तो, तर त्याला काय म्हणायचं, तो डिप्रेशनमध्ये. ओके, लॉस ऑफ इंटरेस्ट ऑर प्लीजर इन ॲक्टिव्हिटीज वन्स एन्जॉयड. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, ज्या ॲक्टिव्हिटी नॉर्मल माणूस एन्जॉय करतो अशा ॲक्टिव्हिटीमध्ये सुद्धा त्याला काय राहत नाही, एन्जॉय राहत नाही. ओके, चेंजेस इन ॲपेटाईट, वेट और स्लीप पॅटर्न्स आयदर इन्क्रीज ऑर डिक्रीज. म्हणजे त्यांच्या जेवणाच्या पॅटर्नमध्ये किंवा त्याच्या वजनामध्ये किंवा त्याच्या झोपेच्या पॅटर्नमध्ये सुद्धा काय होतो, चेंजेस होतात. म्हणजे एक तर हे वाढतात किंवा कमी होतात, हे डिप्रेशनमध्ये होत असतं विद्यार्थी मित्रांनो. फटीग और लॅक ऑफ एनर्जी, म्हणजे त्याचे हातपाय दुखू शकतं, अंग दुखू शकते, किंवा त्याच्या शरीरामध्ये एनर्जीच राहत नाही. म्हणजे लॅक ऑफ एनर्जी म्हणजे उत्साह राहत नाही. ओके,
डिफिकल्टी इन कॉन्सन्ट्रेटिंग, मेकिंग डिसिजन अँड रिमेंबरिंग थिंग्स. अगोदरच तो माणूस डिप्रेस आहे, तर मग कोणत्या गोष्टीवर कॉन्सन्ट्रेट करण्यास किंवा एखादं डिसिजन घेण्यास किंवा काही गोष्टी लक्षात ठेवण्यास सुद्धा त्याला काय जाते, अवघड जाते किंवा डिफिकल्ट होते. ओके. फिलिंग ऑफ गिल्ट, वर्थलेसनेस और एक्सेसिव्ह सेल्फ ब्लेम. म्हणजे त्याला असं वाटतं की आपण काहीतरी गुन्हा केलेला आहे किंवा आपली वर्थलेस म्हणजे आपण काहीच कामाचे नाही. ॲज वेल ॲज विद्यार्थी मित्रांनो की जे स्वतःलाच काय करायचं टोकत असतो किंवा स्वतःलाच दोष देत राहतो. हे कशामध्ये होतं विद्यार्थी मित्रांनो, डिप्रेशनमध्ये. त्यानंतर रेस्टलेसनेस और स्लो मुवमेंट अँड स्पीच. म्हणजे त्याला अस्वस्थ वाटतं. रेस्टलेसनेस म्हणजे ॲज वेल ॲज विद्यार्थी मित्रांनो त्याच्या बॉडीचे जे मुवमेंट्स आहेत किंवा त्याचं जे स्पीच आहे, बोलणं वगैरे आहे, तर ते काय आहे, स्लो होतं. त्यानंतर थॉट ऑफ डेथ ऑर सुसाईड. म्हणजे त्याला विद्यार्थी मित्रांनो म्हणजे डेथ म्हणजेच मरण्याचं किंवा सुसाईड करण्याचं काय वाटतं त्याला, त्याच्या डोक्यामध्ये विचार येतात. तर हे काय आहेत, कॉमन सिम्पटम्स आहेत कशाचे, डिप्रेशनमध्ये. तर तुम्हाला जर सिम्पटम्स विचारले खालीलपैकी तर तुम्ही याच्यापैकी काय करू शकता, दिखू शकता. जनरली सिम्पटम्स विचारत नाहीत. ओके. पण डिप्रेशन म्हणजे काय हे तुम्हाला विचारू शकतात, आहे की नाही. तर ते तुम्हाला आता इथं मी एकदम व्यवस्थितरित्या समजून सांगितलं. बघा, डिप्रेशन कॅन कॉज बाय द कॉम्बिनेशन ऑफ जेनेटिक, बायोलॉजिकल, एन्व्हायरमेंटल, फिजिओलॉजिकल फॅक्टर्स. विद्यार्थी मित्रांनो हे खूप महत्त्वाचं एक पॅरेग्राफ आहे. याच्यामध्ये बघा, जे डिप्रेशन आहे ते कशामुळे होतं. एक तर जेनेटिक असू शकतं, बायोलॉजिकल आणि एन्व्हायरमेंटल फॅक्टरमुळे, म्हणजे आपल्या साईडला जे ही गोष्टी घडलेल्या आहेत त्याच्यामुळे होऊ शकतं. सायकोलॉजिकल फॅक्टरमुळे होऊ शकतं, का स्वतःलाच वाटणं आपल्याला काहीतरी झालेलं आहे वगैरे, त्याच्यामुळे पण डिप्रेशन होऊ शकतं. किंवा विद्यार्थी मित्रांनो सर्वात महत्त्वाचं म्हणजे सर्टेन लाईफ इव्हेंट्स. आपल्या लाईफमध्ये काही जर अचानक घडलेले बदल आहेत की जे एकदम धक्कादायक आहेत, त्याच्यामुळे सुद्धा डिप्रेशन येऊ शकतं. जसं की बघा, लॉस, कोणी जर आपल्या जीवनातून गेलं असेल, आपल्या जिंदगीतून गेलं असेल, त्यामुळे सुद्धा आपण काय होऊ शकतो, डिप्रेस होऊ शकतो. ट्रॉमा, काही जर आपल्याला एकदम धक्का बसला असेल. त्यानंतर मेजर चेंजेस, काही जर मेजर चेंजेस आपल्या लाईफमध्ये झाले असतील विद्यार्थी मित्रांनो, जे की आपल्याला डिप्रेशनमध्ये टाकू शकतात. कॅन ट्रिगर ऑर कंट्रीब्यूट टू द डेव्हलपमेंट ऑफ डिप्रेशन. याच्यामुळे काय होऊ शकते म्हणते, डिप्रेशन होऊ शकते. इम्बॅलन्स इन द ब्रेन केमिकल्स सच ॲज सेरोटोनिन, नॉन इफेरेपिन अँड डोपामाइन. सगळ्यात महत्त्वाचा जो पॉईंट आहे तो हा आहे. आणि याच्यावरच आपल्याला एक्झाममध्ये काय केलं जातं, विद्यार्थी मित्रांनो प्रश्न विचारला जातो. बघा इथं दिलं, इम्बॅलन्स इन द ब्रेन केमिकल्स. ब्रेनमध्ये जे केमिकल्स आहेत ज्याला आपण न्यूरो ट्रान्समिटर म्हणतो, त्यांच्यामध्ये जर इम्बॅलन्स झालं तर आपल्याला डिप्रेशन होऊ शकतो. जसं की सच ॲज सेरोटोनिन, खूप महत्त्वाचं. सेरोटोनिन जर विद्यार्थी मित्रांनो आपल्या शरीरातलं कमी झालं तर माणूस डिप्रेशनमध्ये जातो. नॉरएपिनेफ्रिन सुद्धा कमी झालं तर माणूस डिप्रेशनमध्ये जातो. डोपामाइन सुद्धा कमी झालं तर माणूस डिप्रेशनमध्ये जातो. मग विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला एक्झाममध्ये असा क्वेश्चन विचारू शकतात की खालीलपैकी कोणतं न्यूरो ट्रान्समिटर आहे की ज्याची जर लेवल कमी झाली तर आपल्याला काय होऊ शकतं, डिप्रेशन होऊ शकतं. किंवा डिप्रेशन रिलेटेड कोणत्या न्यूरो ट्रान्समिटरचं इम्बॅलन्स आहे. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो खालीलपैकी कोणत्या न्यूरो ट्रान्समिटरचं इम्बॅलन्स जर आपल्या सेंट्रल नर्वस सिस्टीममध्ये झालं तर आपल्याला डिप्रेशन होऊ शकतं. तर तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, एक म्हणजे सेरोटॉनिन, दुसरं म्हणजे नॉरएपिनेफ्रिन आणि तिसरं म्हणजे डोपामाइन. सगळ्यात महत्त्वाचा जो रोल प्ले करतो विद्यार्थी मित्रांनो तो आहे सेरोटॉनिन. ओके. हे सेरोटॉनिन सगळ्यात महत्त्वाचा रोल प्ले करतो कशामध्ये, डिप्रेशनमध्ये. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं. बाकी नॉरएपिनेफ्रिन आणि डोपामाइन सुद्धा त्यांचे जर कॉन्सन्ट्रेशन कमी झालं ब्रेनमध्ये तर हे सुद्धा काय करतात, डिप्रेशन प्रोड्यूस करतात. तर तुम्हाला इथे एक प्रश्न आलेला आहे, तो एक्झाममध्ये येऊ शकतो. मग विद्यार्थी मित्रांनो आपल्याला ट्रीटमेंट काय करायची आहे डिप्रेशनची. तर मग आपण कोणते ड्रग्स यूज करणार किंवा ट्रीटमेंटचे कोणकोणते प्रकार आहेत तर ते सुद्धा आपल्याला बघायचं आहे. आणि याच्यावर कशा प्रकारचे प्रश्न विचारण्यात येतील तर ते सुद्धा आपल्याला बघायचे आहेत. आता ट्रीटमेंट जे आहेत ना त्या अँटी डिप्रेसंट ड्रग यूज करतो आपण ट्रीटमेंटमध्ये. मग अँटी डिप्रेसंटचे पण वेगवेगळे क्लासेस आहेत. या क्लासेसवर कशा प्रकारचे प्रश्न विचारतात, या क्लासेसची मेकॅनिझम काय आहे ते सगळं तुम्हाला काय करायचं आहे, बघायचं आहे डिटेलमध्ये. ओके. तर बघा पहिला जो पॅरेग्राफ आहे त्याच्यामध्ये थोडीशी इन्फॉर्मेशन दिलेली आहे. बघा, ट्रीटमेंट ऑफ डिप्रेशन मे इन्क्लूड अ कॉम्बिनेशन ऑफ थेरपीज सच ॲज सायकोथेरपी, त्यानंतर त्यालाच आपण टाक थेरपी म्हणतो. त्यानंतर मेडिकेशन सच ॲज अँटी डिप्रेशंट, बरोबर आहे, अँटी डिप्रेशंट ड्रग आपण यूज करतो. त्यानंतर लाईफस्टाईल चेंजेस. आता लाईफस्टाईल चेंजेस थोडेफार करून आपण डिप्रेशन कव्हर करण्यात काय करतो, म्हणजे हेल्प घेतो आपण त्याची. लक्षात इन्क्लुडिंग जसं की रेग्युलर एक्सरसाइज, बॅलन्स डाएट किंवा ॲडिक्वेट स्लीप जर घेतली तर डिप्रेशन कमी करण्यास मदत होते. अँड सपोर्ट फ्रॉम द फॅमिली आणि फ्रेंड, हे तर सगळ्यात महत्त्वाचं आहे. फॅमिली आणि फ्रेंडचा जर सपोर्ट असला त्या पेशंटला तर तो लवकर रिकवर होण्यास काय होते, मदत होते. इट्स इम्पॉर्टंट फॉर इंडिव्हिज्युअल्स एक्सपिरियन्सिंग डिप्रेशन टू सीक प्रोफेशनल हेल्प फ्रॉम द हेल्थ केअर प्रोव्हायडर ऑर मेंटल हेल्थ प्रोफेशनल ॲज अर्ली इंटरव्हेन्शन अँड अप्रोप्रिएट ट्रीटमेंट कॅन सिग्निफिकंटली इम्प्रूव्ह द सिम्टम्स अँड क्वालिटी ऑफ लाईफ. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो इथं या पॉईंटमध्ये त्यांनी सांगितलेलं आहे, हे तेवढं महत्त्वाचं नाही पण सांगतो सहज,
की एखाद्या व्यक्तीला जर डिप्रेशनची स्टार्टिंग फेज असेल आणि त्याने जर लवकर हेल्थ केअर प्रोव्हायडरची काय घेतली, त्याला आपण म्हणतो अपॉइंटमेंट घेतली आणि त्यानं जर व्यवस्थित काउन्सिलिंग जर घेतलं, डिप्रेशन लवकर रिकवर होण्यात काय होते, मदत होते. हाच या पॉईंटचा काय आहे अर्थ आहे. आता सगळ्यात महत्त्वाचा विद्यार्थी मित्रांनो, जे अँटी डिप्रेसंट ड्रग आहेत ना, इथं बघा हे अँटी डिप्रेसंट ड्रग आपल्याला बघायचे आहेत आणि याच्यावरच एक्झाममध्ये 100% प्रश्न विचारले जातात. ओके, तर बघा अँटी डिप्रेसंट्स ड्रग कोणकोणते आहेत ते आपल्याला इथं बघायचे. बघा अँटी डिप्रेसंट जे ड्रग आहेत तर त्यांचे क्लासेस खाली प्रमाण दिलेले आहेत. पहिला जो क्लास आहे तो आहे रिमा, म्हणजेच त्याला आपण काय म्हणतो RIMA, रिव्हर्सिबल इनिबिटर ऑफ मोनो अमायनो ऑक्सिडेज, म्हणजे RIMA. बघा रिव्हर्सिबल इनिबिटर ऑफ मोनो अमायनो ऑक्सिडेज ए. ओके, म्हणजे सिलेक्टिव्ह मोनो अमायनो ऑक्सिडेज एक आहे तर इनिबिटर्स आहेत. ओके, आता या तुम्हाला एक्झाममध्ये काय विचारतात, एक तर याची मेकॅनिझम विचारतात रिमाची, किंवा मग विद्यार्थी मित्रांनो याचे एक्झाम्पल्स विचारतात. आता एक्झाम्पल्स फक्त याचे दोनच आहेत, ते म्हणजे ध्यानात ठेवायचा कोड तुम्हाला MC, म्हणजेच काय तर मेक्लोबेमाइड अँड क्लोरग्लायलिन आर द ड्रग्स दॅट रिव्हर्सिबली इनिबिटर्स ऑफ द मोनो अमायनो ऑक्सिडेज ए इनिबिटर. मग तुम्हाला असा प्रश्न येतो की विद्यार्थी मित्रांनो, मग तुम्हाला असा प्रश्न येतो विद्यार्थी मित्रांनो की रिमाचं खालीलपैकी एक्झाम्पल कोणतं आहे, तर तुम्हाला माहीत असायला पाहिजे मेक्लोबेमाइड अँड क्लोरगायलिन आर द सिलेक्टिव्ह रिव्हर्सिबल इनिबिटर ऑफ मोनो अमायनो ऑक्सिडेज ए. ओके, हे दोन एक्झाम्पल तुम्हाला ध्यानात ठेवायचे. त्याच्यानंतर जो महत्त्वाचा क्लास आहे विद्यार्थी मित्रांनो, जे की जनरली चॉईस ऑफ ड्रग आहे, सध्याच्या परिस्थितीमध्ये सगळ्यात जास्त यूज केले जातात कशामध्ये, डिप्रेशनमध्ये, तर ते आहेत सिलेक्टिव्ह सेरोटॉनिन रिअपटेक इनिबिटर, म्हणजे SSRI, त्याला आपण म्हणतो सिलेक्टिव्ह सेरोटॉनिन रिअपटेक इनिबिटर. आता हे जे SSRI ड्रग्स आहेत ना विद्यार्थी मित्रांनो, यांचे एक्झाम्पल्स तुम्हाला पेपरमध्ये विचारू शकतात आणि मेकॅनिझम सुद्धा. आता मेकॅनिझम आपण नंतर बघणार आहोत खाली, अगोदर आपण काय बघणार आहोत त्यांचे एक्झाम्पल. बघा तुम्हाला एक्झाम्पल्समध्ये जर बघायचं झालं तर फ्लुक्झेटिन, त्यानंतर फ्लॅवोक्झामाइन, पॅरोक्झेटिन, सार्ट्रालिन, सिटॅलोप्राम, इसिटालोप्राम आणि डॅपेक्झेटिन. तर हे काय आहेत विद्यार्थी मित्रांनो, SSRI म्हणजे सिलेक्टिव्ह सेरोटॉनिन रिअपटेक इनिबिटर्स. ओके, त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो बघा अटिपिकल अँटी डिप्रेसंट्स आहेत. त्याच्या अगोदर आपण एक खालचा महत्त्वाचा क्लास बघणार आहोत. अटिपिकल शेवटी बघू. ट्रायसायक्लिक अँटी डिप्रेसंट. बघा हे ट्रायसायक्लिक अँटी डिप्रेसंट अगोदर खूप जास्त प्रमाणात यूज व्हायचे, पण यांचे काही साईड इफेक्ट्स आहेत, ड्रॉबॅक्स आहेत, त्याच्यामुळे सध्या SSRI जास्त यूज होतात, सिलेक्टिव्ह सेरोटॉनिन रिअपटेक इनिबिटर. तर हे ट्रायसायक्लिक अँटी डिप्रेसंट जे आहेत त्याला आपण काय म्हणतो TCS. ओके, आता बघा TCS मध्ये दोन प्रकारचे ड्रग्स आहेत. कोणते, तर पहिला आहे नॉर ॲड्रेनालिन प्लस 5-हायड्रॉक्सीट्रिप्टामाइन रिअपटेक इनिबिटर्स. ओके, आता हे जर नॉन ॲड्रेनालिन आणि 5-हायड्रॉक्सीट्रिप्टामाइन रिअपटेक इनिबिटर्स तुम्हाला जर एक्झाम्पल विचारलं तर त्याचं एक्झाम्पल कोणतं आहे, इमिप्रामाइन, ॲमिट्रिप्टालिन, ट्राय इमिप्रामाइन, त्यानंतर विद्यार्थी डॉक्झेपाइन, डोथेपाइन आणि क्लोमिप्रामाइन, हे त्याचे एक्झाम्पल्स आहेत. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो प्रीडॉमिनंटली नॉर ॲड्रेनालिन रिअपटेक इनिबिटर्स हे काय करतात, जनरली फक्त जास्तीत जास्त नॉर ॲड्रेनालिनचं काय करतात विद्यार्थी मित्रांनो, रिअपटेक इनिबिट करतात. ओके, आता हे रिअपटेक इनिबिट केल्यामुळे डिप्रेशन कसं रिकवर होतं हे सुद्धा आपल्याला बघायचे. फक्त एकदा एक्झाम्पल बघून घेऊया. त्यानंतर एक्झाम्पल बघायचे कोणते आहेत, एक म्हणजे डेसिप्रामाइन, नॉरट्रिप्टॅलिन, अमोक्झापाइन आणि राबोक्झेटिन. विद्यार्थी मित्रांनो या दोघांमध्ये तुम्हाला कन्फ्युजन होऊ शकतं, इमिप्रामाइन आणि डेसिप्रामाइन. तर इमिप्रामाइन हे नॉर ॲड्रेनालिन आणि 5-हायड्रॉक्सीट्रिप्टामाइन दोघांचं सुद्धा रिअपटेक इनिबिट करतं, पण डेसिप्रामाइन जे आहे ना ते प्रीडॉमिनेटली जास्तीत जास्त नॉर ॲड्रेनालिनचंच काय करतं, रिअपटेक इनिबिट करतं, हे ध्यानात ठेवायचं. ॲमिट्रिप्टालिन सुद्धा विद्यार्थी मित्रांनो दोघांचं नॉर ॲड्रेनालिन आणि 5-हायड्रॉक्सीट्रिप्टामाइनचं रिअपटेक इनिबिट करतं, पण नॉरट्रिप्टालिन जे आहे ते फक्त नॉर ॲड्रेनालिनचं प्रीडॉमिनेटली काय करतं, रिअपटेक इनिबिट करतं. ओके, त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो बघा सेरोटॉनिन अँड नॉर ॲड्रेनालिन रिअपटेक इनिबिटर, त्याला आपण SNRI म्हणतो. हे दोन ड्रग खूप महत्त्वाचे आहे. बघा कोणते, व्हेनलाफॅक्झिन आणि डुलोक्झेटिन. ओके, हे दोन ड्रग तुम्हाला ध्यानात ठेवायचे आहेत, लक्षात ठेवायचे आहेत की SNRIचं खालीलपैकी एक्झाम्पल कोणतं आहे, म्हणजेच सेरोटॉनिन अँड नॉर ॲड्रेनालिन रिअपटेक इनिबिटरचं तर कोणतं, व्हेनलाफॅक्झिन आणि डुलोक्झेटिन. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो जे अटिपिकल अँटी डिप्रेसंट्स आहेत त्याच्यामध्ये येतात ट्रॅझोडोन, मियानझेरिन, मिट्राझापाइन, त्यानंतर मिरिटाझापाइन, बुप्रोपायोन, टायनेप्टिन, त्यानंतर ॲमिनेप्टिन आणि ॲटोमोक्झेटिन. ओके, हे त्यांचे एक्झाम्पल्स आहेत. आता विद्यार्थी मित्रांनो यांची मेकॅनिझम आपल्याला बघायचे आहेत. मी तुम्हाला आत्ता सांगितलं की जर आपल्या शरीरामध्ये सेरोटॉनिन, नॉर ॲड्रेनालिन, त्यानंतर डोपामाइन यांचं कॉन्सन्ट्रेशन जर विद्यार्थी मित्रांनो काय झालं,
कमी झालं तर आपल्याला काय होऊ शकतं, डिप्रेशन. म्हणजे कॉन्सन्ट्रेशन कमी झालं की काय होऊ शकतं, डिप्रेशन. मग डिप्रेशन आपल्याला जर ट्रीट करायचं असेल तर या 3 न्यूरो ट्रान्समीटरचं काय करावं लागेल, आपल्याला कॉन्सन्ट्रेशन आपल्या ब्रेनमध्ये इन्क्रीज करावं लागेल. काय करावं लागेल, इन्क्रीज करावं लागेल. मग इन्क्रीज करण्यासाठी काय करावं लागेल, एक तर यांचं सिंथेसिस वाढवावं लागेल किंवा मेटाबॉलिझम म्हणजे यांचं डिस्ट्रक्शन होणारे जे पाथवे आहेत. म्हणजे फॉर एक्झाम्पल मेटाबॉलिझम झाले काय होतं, यांचं डिस्ट्रक्शन होतं. डिस्ट्रक्शन झाल्यामुळे लेवल कमी होते. मग आपण डिस्ट्रक्शन जर इनिबिट केलं तर काय होऊ शकतं विद्यार्थी मित्रांनो, यांचं कॉन्सन्ट्रेशन वाढू शकतं. मग तिथं सुद्धा आपण डिप्रेशन काय करू शकतो, ट्रीट करू शकतो. किंवा विद्यार्थी मित्रांनो मेटाबॉलिझम रिअपटेक होत असतं. मग रिअपटेक होणे म्हणजे काय, पुन्हा सिंथेसिससाठी हे यूज केलं जातं. रिअपटेक केलं म्हणजे यूज केलं जातं. मग इथलं काय होतं विद्यार्थी मित्रांनो, कॉन्सन्ट्रेशन कमी होतं. रिअपटेक म्हणजे यांचं अपटेक जर केलं न्यूरॉन्समध्ये तर काय होतं, इथलं कॉन्सन्ट्रेशन कमी होतं. मग आपण काय करणार, हे रिअपटेक जर ब्लॉक केलं तर इथं कॉन्सन्ट्रेशन जास्त राहील ना. मग यांचं रिअपटेक ब्लॉक करणं हे सगळ्यात मोठं काय आहे, मेकॅनिझम आहे, जे की डिप्रेशनमध्ये यूज होतं. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, जेव्हा एखाद्या न्यूरो ट्रान्समीटरचं रिअपटेक होतं पुन्हा न्यूरॉनमध्ये कशासाठी, नवीन सिंथेसिस करण्यासाठी, तेव्हा इथलं कॉन्सन्ट्रेशन काय होतं, कमी होतं. मग यांचं जर आपण रिअपटेक ब्लॉक केलं तर इथलं कॉन्सन्ट्रेशन काय होईल, वाढेल किंवा जास्त राहील. तर कॉन्सन्ट्रेशन आलं लक्षात. रिअपटेक इनिबिट करायचं म्हणजे कॉन्सन्ट्रेशन इथं सिनॅप्टिक क्लेफ्टमध्ये जास्त राहील आणि त्यामुळं आपल्याला काय विद्यार्थी मित्रांनो, आपला मूड काय होईल, चांगला होईल, सॅडनेस चांगलं होईल. जेही सिम्पटम्स आहेत ते काय होतील, इम्प्रूव्ह होतील डिप्रेशनचे. म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो, रिअपटेक इनिबिशन हे सगळ्यात महत्त्वाचं मेकॅनिझम आहे डिप्रेशन काय करण्यासाठी, कव्हर करण्यासाठी. मग बघा पहिल्यांदा काय सांगितलं यांनी, मोनो अमायनो ऑक्सिडेज ए इनिबिटर. आता हे MAO जे आहे ना, मी तुम्हाला सांगितलं मेटाबॉलिझम इनिबिट करणं. आता हे जे सिम्पॅथोमायमेटिक आहे, म्हणजे जसं की फॉर एक्झाम्पल जे कॅटेकोलामाइन्स आहेत, जसं की डोपामाइन, नॉर ॲड्रेनालिन, हे मी तुम्हाला आत्ता सांगितलं की यांचं कॉन्सन्ट्रेशन डिप्रेशनमध्ये कमी होतं. आणि हे मोनो अमायनो ऑक्सिडेज ए एन्झाईम काय करते, यांचं कॉन्सन्ट्रेशन काय करते विद्यार्थी मित्रांनो, कमी करण्यास. म्हणजे सांगायचं म्हणजे मोनो अमायनो अगोदर डिप्रेशनमध्ये या दोघांचं कॉन्सन्ट्रेशन कमी होतं आणि मोनो अमायनो ऑक्सिडेज हे जे एन्झाईम आहे हेच रिस्पॉन्सिबल असते यांचं कॉन्सन्ट्रेशन कमी करण्यात. कारण की हेच तर मेटाबॉलिझम करतं. तुम्हाला माहित असेल की मोनो अमायनो ऑक्सिडेज जे आहे ते एन्झाईम्स तेच डोपामाइन किंवा जे कॅटाकोलामाइन्स आहेत, डोपामाइन, ॲड्रेनालिन, नॉर ॲड्रेनालिन, यांचं काय करतात विद्यार्थी मित्रांनो, मेटाबॉलिझम करतात. मेटाबॉलिझम झाले की यांचं कॉन्सन्ट्रेशन कमी होतं. आता डिप्रेशनमध्ये विद्यार्थी मित्रांनो अगोदरच यांचं कॉन्सन्ट्रेशन कमी झालेलं आहे आणि मोनो अमायनो ऑक्सिडेज यांचा अजून मेटाबॉलिझम करतं म्हणजे अजून डिप्रेस होईल पेशंट. मग काय करायचं आपण, या मोनो अमायनो ऑक्सिडेज एन्झाईम आहे का नाही एवाला, याला काय करून टाकू, ब्लॉक करून टाकू. म्हणजे यांचं मेटाबॉलिझम होईल का, नाही. बघा काय करायचं, मोनो अमायनो ऑक्सिडेज हे जे एन्झाईम्स आहेत तर हे काय करतात विद्यार्थी मित्रांनो, या डोपामाइन झालं, त्यानंतर नॉर ॲड्रेनालिन झालं, यांचं काय करतात, मेटाबॉलिझम करतात. मेटाबॉलिझम करतात म्हणजे ज्यांचं कॉन्सन्ट्रेशन कमी करतात त्यांना खाऊन टाकतात. ओके. आता डिप्रेशनमध्ये ऑलरेडी ज्यांचं कॉन्सन्ट्रेशन कमी आहे तर पेशंट डिप्रेस होईल ना. मग आपण काय करू विद्यार्थी मित्रांनो, या मोनो अमायनो ऑक्सिडेज आहे का नाही एन्झाईम, यांना काय करू, असे ड्रग्स देऊ की हे या मोनो अमायनो ऑक्सिडेज एन्झाईमला काय करून टाकतील, ब्लॉक करून टाकतील. काय करून टाकतील, ब्लॉक करून टाकतील. आता हे जर ब्लॉक झाले तर या डोपामाइन आणि नॉरएड्रेनालिनचं मेटाबॉलिझम होईल का, नाही. मेटाबॉलिझम झालं म्हणजे यांचं कॉन्सन्ट्रेशन काय वाढेल, मेटाबॉलिझम झालं नाही म्हणजे यांचं कॉन्सन्ट्रेशन काय होईल, वाढेल. आणि वाढलं म्हणजेच आपले डिप्रेशनचे काय होतील विद्यार्थी मित्रांनो, जे सिम्पटम्स आहेत ते इम्प्रूव्ह होतील. म्हणजे आपला मूड चांगला होईल, डिप्रेशन रिकवर होईल. म्हणूनच मोनो अमायनो ऑक्सिडेज ए हे एन्झाईम ब्लॉक केलं की काय होतं विद्यार्थी मित्रांनो, डिप्रेशन रिकवर होण्यास काय होते, मदत होते. मग हे झालं त्यांचे एक्झाम्पल. मग तुम्हाला MAO इनिबिटरचे जर एक्झाम्पल विचारले तर ते दोन आहेत कोणते, मेक्लोबेमाइड आणि क्लोरगायडिन. हे काय करतात, या एन्झाईमला इनिबिट करतात आणि डोपामाइन आणि नॉड्रेनालिन किंवा जेही कॅटेकोलामाइन्स आहेत ज्यांचं कॉन्सन्ट्रेशन कमी झाल्यामुळे डिप्रेशन होतं यांचं कॉन्सन्ट्रेशन वाढवतात. म्हणजे आपलं डिप्रेशन रिकवर होईल. त्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो, सिलेक्टिव्ह सेरोटॉनिन रिअपटेक इनिबिटर. बघा मी तुम्हाला हे सुद्धा सांगितलं की जे सेरोटॉनिन आहे हे सर्वात महत्त्वाचा रोल काय करतात, प्ले करतात कशामध्ये, डिप्रेशनमध्ये. सेरोटॉनिनचा रोल जेवढं कॉन्सन्ट्रेशन कमी तेवढं डिप्रेशन जास्त. मग यांचं आपल्याला काय करायचं, कॉन्सन्ट्रेशन वाढवायचं. मग यांचं रिअपटेक इनिबिट करून टाका. म्हणजे पुन्हा सिंथेसिससाठी सेरोटॉनिन यूज होऊ द्यायचं नाही आणि सेरोटॉनिनचं जे रिअपटेक आहे ते इनिबिट केलं की इथं कॉन्सन्ट्रेशन काय होईल, त्याचं वाढेल. ओके. रिअपटेक इनिबिट केल्यामुळे कॉन्सन्ट्रेशन जर वाढलं तर डिप्रेशन काय होईल विद्यार्थी मित्रांनो, कमी होऊन जाईल. डिप्रेशन काय होईल, कमी होऊन जाईल. मग सिलेक्टिव्ह सेरोटॉनिन रिअपटेक इनिबिटरचे एक्झाम्पल सुद्धा तुम्हाला सांगितले, फ्लुक्झटिन, फ्लॅक्झामिन, पॅरोक्झटिन, सार्टालिन, सिटालोप्राम, इस्टालोप्राम, टॅपोक्झटिन. ओके. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, ट्रायसायक्लिक
अँटी डिप्रेशन जे आहेत ना त्यांची सुद्धा हीच मेकॅनिझम काय, या नॉरएड्रेनालिन आणि 5 हायड्रॉक्सीट्रिप्टामाइन यांचं काय होऊ द्यायचं नाही, रिअपटेक होऊ द्यायचं नाही, म्हणजे यांचं कॉन्सन्ट्रेशन वाढवायचं. यांचं कॉन्सन्ट्रेशन वाढलं की डिप्रेशन काय होईल, कमी होईल. त्यानंतर हे सुद्धा नॉरएड्रेनालिनचं कॉन्सन्ट्रेशन वाढवायचं, काहून यांचं रिअपटेक इनिबिट करायचं. मग हे पण ड्रग्स आहेत ते काय करतात, यांचं कॉन्सन्ट्रेशन कोणाचं, नॉरएड्रेनालिनचं वाढवतात, आणि नॉरएड्रेनालिनचं कॉन्सन्ट्रेशन वाढलं म्हणजे डिप्रेशन काय होईल, कमी होईल. तर हेच रिअपटेक इनिबिशन हे सर्वात महत्त्वाचा काय आहे, मेकॅनिझम आहे या अँटी डिप्रेशन ड्रगमध्ये. त्यानंतर बघा सेरोटॉनिन आणि नॉरएड्रेनालिन रिअपटेक इनिबिटर. याच्यामध्ये ते सेरोटॉनिन आणि नॉरएड्रेनालिन यांचं कॉन्सन्ट्रेशन जर कमी झालं तर डिप्रेशन होतं. मग यांचं कॉन्सन्ट्रेशन वाढवायचं कसं, तर यांचं रिअपटेक होऊ द्यायचं नाही, म्हणजे सिनॅप्टिक क्लेटमध्ये जे यांचं कॉन्सन्ट्रेशन आहे यांचं रिअपटेक होऊ द्यायचं नाही. त्यामुळे काय होईल, डिप्रेशन काय होईल, विद्यार्थी मित्रांनो कमी होईल आणि आपला मूड चांगला राहील. तर अशा प्रकारचे जे ड्रग्स आहेत यांची मेकॅनिझम आता आपण बघितली. आता खालील थोडक्यात थेअरी बघू आपण. आणि एक्झाममध्ये तुम्हाला हेच क्वेश्चन विचारतात की बाबा जे रिव्हर्सिबल इनिबिटर ऑफ मोनो अमायनो ऑक्सिडेज एन्झाईम ए हे यांचे इनिबिटर जे आहेत, तर विद्यार्थी मित्रांनो यांची मेकॅनिझम कशी आहे, ते कसं डिप्रेशन रिकवर करतात, जे SNRI आहेत किंवा SSRI आहेत हे सुद्धा काय करतात, यांचे मेकॅनिझम काय, हे सगळे प्रश्न तुम्हाला एक्झाममध्ये विचारतात. बघा विद्यार्थी मित्रांनो, आता आपण थोडक्यात बघू की मोनो अमायनो ऑक्सिडेज इनिबिटर्स काय आहेत आणि याच्यावर कशा प्रकारचा प्रश्न येऊ शकतो. बघा, मोनो अमायनो ऑक्सिडेज इनिबिटर्स आर द क्लास ऑफ मेडिकेशन प्रायमरी यूज इन द ट्रीटमेंट ऑफ डिप्रेशन. हेच तुम्हाला मी आता सांगितलं की MAO इनिबिटर यूज करतात कशामध्ये, डिप्रेशनमध्ये. दे कॅन ऑल्सो बी प्रिस्क्राईब फॉर अँझायटी डिसऑर्डर. अँझायटी डिसऑर्डरमध्ये सुद्धा ते यूज करू शकतात. बायपॉलर डिसऑर्डरमध्ये सुद्धा यूज करतात. पार्किन्सन डिसीजमध्ये सुद्धा ते यूज करतात. अँड सर्टेन टाईप ऑफ इटिंग डिसऑर्डरमध्ये सुद्धा हे यूज करतात. आता पार्किन्सन डिसीज कशामुळे होतो हे सुद्धा तुम्हाला सांगायचं आहे कमेंट बॉक्समध्ये. ओके, त्यानंतर बघा, कारण की आपण हे बघितलेलं आहे. त्यानंतर मोनो अमायनो ऑक्सिडेज जे एन्झाईम्स आहेत विद्यार्थी मित्रांनो, याच्याबद्दल थोडीशी इन्फॉर्मेशन बघू आपण. बघा, मोनो अमायनो ऑक्सिडेज आहेत ना, तर याचे दोन काय असतात, सब फॉर्म्स असतात. जसं की मोनो अमायनो ऑक्सिडेज ए आणि मोनो अमायनो ऑक्सिडेज बी. बघा इथं दोन दिलेले आहेत, मोनो अमायनो ऑक्सिडेज ए आणि मोनो अमायनो ऑक्सिडेज बी. बघा हे जे MAO आहेत ना, हे जनरली मोनो अमायनो ऑक्सिडेज ए जे आहेत ना, हे 5 हायड्रॉक्सीट्रिप्टामाइन आणि नॉरएड्रेनालिन म्हणजे या दोघांचं मेटाबॉलिझमसाठी रिस्पॉन्सिबल असतात. ओके, आणि मोनो अमायनो ऑक्सिडेज बी जे आहेत ना, तर ते फक्त फिनाइल इथिल अमाइन यांचं मेटाबॉलिझम करतात. म्हणजे आपली जी मेन मेकॅनिझम ऑफ ॲक्शन आहे, काय करायचं आपल्याला, MAO इनिबिट करायचं. MAO ए म्हणजे मोनो अमायनो ऑक्सिडेज ए जर आपण इनिबिट केलं तर या दोघांचं कॉन्सन्ट्रेशन वाढेल. कोणाचं, 5 हायड्रॉक्सीट्रिप्टामाइनचं आणि नॉरएड्रेनालिनचं. आणि या दोघांचं कॉन्सन्ट्रेशन जर वाढलं तर डिप्रेशन लवकर रिकवर होईल. म्हणूनच आपल्याला कोणते ड्रग यूज करायचे आहेत, सिलेक्टिव्ह मोनो अमायनो ऑक्सिडेज ए इनिबिटर्स. आणि त्यांचे एक्झाम्पल्स मी तुम्हाला आत्ता सांगितले होते, कोणते, क्लोरगायलिन आणि मेक्लोबेमाइड. ओके, मग तुम्हाला असं विचारू शकतात की बाबा MAO बी इनिबिटरचं एक्झाम्पल सांगा. तर MAO बी इनिबिटर म्हणजे कोणता, सेलेजिलिन. सेलेजिलिन हा जो ड्रग आहे तो मोनो अमायनो ऑक्सिडेज बी एन्झाईमवर काय होतो, ॲक्ट होतो. आता विद्यार्थी मित्रांनो, मी तुम्हाला सांगितलं की मोनो अमायनो ऑक्सिडेज ए जे आहे तर हे 5 हायड्रॉक्सीट्रिप्टामाइन आणि नॉरएड्रेनालिनचं मेटाबॉलिझम करतं. MAO बी आहे ते फिनाइल इथिलामाइनचं मेटाबॉलिझम करतं. मग डोपामाइनचं कोण करतं, तर डोपामाइनच्या मेटाबॉलिझमसाठी हे दोघंही रिस्पॉन्सिबल आहेत. म्हणजे हे दोघंही डोपामाइनचं सिमिलरली इक्वली काय करतात, मेटाबॉलिझम करतात. दोघंही रिस्पॉन्सिबल आहे. आता विद्यार्थी मित्रांनो, या मोनो अमायनो ऑक्सिडेज जे एन्झाईम्स आहेत ना, हे जेव्हा पेशंटमध्ये आपण देतो ना, यांची थेरपी जेव्हा देतो, म्हणजे मेक्लोबेमाइड असो किंवा क्लोरगायलिनची, तर एक प्रिकॉशन आपल्याला घ्यायचे की त्या पेशंटमध्ये जे आपण फूड देतो ना, म्हणजे याच्यामध्ये फूड अँड ड्रग इंट्रॅक्शन होण्याचे मॅक्झिमम चान्सेस असतात. ओके, तर आपण फूड त्यांना व्यवस्थित त्यांचं डाएट रेस्ट्रिक्शन करावं लागतं. आता हे इंट्रॅक्शन कशा बरं होतात बघा. आता इंट्रॅक्शन बघा, जे मोनो अमायनो ऑक्सिडेज ड्रग आहेत ते एकदम प्रिकॉशन घ्यावं लागते. त्यांच्यामध्ये फूड एकदम डाएट एकदम रेग्युलरली काय करावं लागतं, फॉलो करावं लागतो. बघा याच्यामध्ये बघा, पहिली गोष्ट म्हणजे चीज रिॲक्शन होऊ शकतं. आता चीज हा एक दुधाचा पदार्थ आहे, तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे. चीज रिॲक्शन होऊ शकतं. बघा हे जे चीज आहे ना, दुधाचा पदार्थ, याच्यामध्ये टायरामाइन नावाचं काय असतं, एक अमायनो ॲसिड असतं, किंवा त्याला आपण कॅटाकोल अमाइन सुद्धा म्हणू शकतो. टायरामाइन अमायनो ॲसिड असतं किंवा डोपामाइन असतं. आता हे काय आहेत, एका प्रकारचे अमायनो ॲसिड्सच आहेत. मग विद्यार्थी मित्रांनो, यांचं मेटाबॉलिझम करण्यासाठी कोण रिस्पॉन्सिबल आहे, या कॅटाकोलामाइनचं किंवा डोपामाइनचं, कोण, MAO काय इनिबिटर्स, MAO इनिबिटर्स. आता या डोपामाइनचं कोण करतं, ते MAO ए नावाचं एन्झाईम. मग आता विद्यार्थी मित्रांनो, यांना आपण MAO थेरपी द्यायला लागलो, MAO इनिबिटर्स. मग याला जर आपण इनिबिट केलं आणि चीज त्या पेशंटला आपण रेग्युलरली खाण्यात द्यायला लागलो, तर या डोपामाइनचं काय होईल, डिग्रेडेशन होईल का, मेटाबॉलिझम होईल का, नाही. मग अगोदरच आपल्याला
अँटी डिप्रेशंट्स म्हणजे हे MAO इनिबिटर कशासाठी देतात, आपलं डोपामाइन सेरोटॉनिन वाढण्यासाठी, कारण की त्यांचं मेटाबॉलिझम इनिबिट करण्यासाठी. मग ॲज वेल एज आपण हे डोपामाइन आपल्या शरीरामध्ये चाललं, टायरामाइन सुद्धा चाललं आणि सिम्पॅथोमायमेटिक म्हणून ॲक्ट होतात. म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो हे हार्टवर ॲक्ट होतील आणि हार्टचा रेट ऑफ कॉन्ट्रॅक्शन वाढवतील. आलं लक्षात. तर त्यामुळं जे MAO इनिबिटर थेरपी ज्या पेशंटमध्ये चालू आहे त्याच्यामध्ये चीज देत नाहीत, कारण की हे चीजमध्ये असतं टायरामाइन, आणि टायरामाइनला मेटाबोलाइज करायचं जर असेल तर कोणतं एन्झाईम रिस्पॉन्सिबल आहे, MAO एन्झाईम, आणि याला आपण इनिबिट केलेलं आहे कारण की आपण ड्रग थेरपी चालू आहे, मोनो अमायनो ऑक्सिडेज इनिबिटरची थेरपी चालू आहे. मग हे जेवढ्या प्रमाणात आपल्या बॉडीमध्ये जाईल तेवढ्या प्रमाणात ॲब्झॉर्ब होईल, आपल्या शरीरामध्ये जाईल आणि आपल्या हार्टवर हे टायरामाइन, डोपामाइन्स, नॉर ॲड्रेनालिन हे सगळे ॲक्ट होतील आणि जास्त प्रमाणात आपलं हार्ट कॉन्ट्रॅक्ट होईल. त्याच्यामुळं आपल्याला काय होऊ शकतं, हायपरटेन्सिव्ह क्रिसिस होऊ शकतं. काय होऊ शकतं, हायपरटेन्सिव्ह क्रिसिस होऊ शकतं. काय होऊ शकतं, हायपरटेन्सिव्ह क्रिसिस. बघा इथं हायपरटेन्सिव्ह क्रिसिस होऊ शकतं, किंवा सेरिब्रोव्हस्क्युलर ॲक्सिडेंट सुद्धा होऊ शकतं, म्हणजे ब्रेन डॅमेज सुद्धा होऊ शकतं जास्त ब्लड फ्लो झाल्यामुळं, किंवा कार्डिओव्हस्क्युलर डॅमेज सुद्धा होऊ शकतं. हे तुम्हाला मला वाटते असं खूप विद्यार्थ्यांना कळालं नसेल. पुन्हा एकदा सांगतो, आपल्या शरीरामध्ये डोपामाइन, नॉर ॲड्रेनालिन हे काय असतात, न्यूरो ट्रान्समिटर असतात. तर यांचं मेटाबॉलिझम करण्यासाठी एक एन्झाईम रिस्पॉन्सिबल असतं, कोण, मोनो अमायनो ऑक्सिडेज. आता विद्यार्थी मित्रांनो हे एन्झाईम इनिबिट करणारी थेरपी आपण द्यायला लागलो, कोणती, मोनो अमायनो ऑक्सिडेज इनिबिशन करणारी थेरपी. मग ही थेरपी ज्या पेशंटमध्ये चालू आहे त्या पेशंटमध्ये जर आपण चीज दिलं तर चीजमध्ये काय असतं, एकतर टायरामाइन आणि दुसरं काय असतं, डोपामाइन. तर हे दोन्ही पण या दोघांसारखेच ॲक्ट होतात. मग आता याचं जर मेटाबॉलिझम झालं नाही, कारण की हे आपण इनिबिट केलं MAO, मग यांचं जर मेटाबॉलिझम झालं नाही तर यांचं कॉन्सन्ट्रेशन खूप जास्त वाढेल ना, आपल्याला वाढवायचं आहे, कारण की डिप्रेशन यांच्यामुळेच होतं, यांचं लेवल कमी झाल्यामुळे. आणि आता हे आपल्याला अन्नातून पण भेटत आहे आणि MAO पण इनिबिट होत आहे, त्याच्यामुळे यांचं कॉन्सन्ट्रेशन खूप जास्त प्रमाणात वाढेल आणि त्याच्यामुळे साईड इफेक्ट होतात, तेच म्हणजे हायपरटेन्सिव्ह क्रिसिस. बघा, सर्टेन व्हेरायटीज ऑफ चीज, त्यानंतर बियर, वाईन्स, त्यानंतर पिकल मीट, त्यानंतर फिश, ईस्ट एक्स्ट्रॅक्ट कंटेन लार्ज क्वांटिटी ऑफ टायरामाइन अँड डोपा. याच्यामध्ये टायरामाइन आणि डोपा असते म्हणते. मग इन MAO इनिबिटेड पेशंट, आता मोनो अमायनो ऑक्सिडेज इनिबिटेड जे पेशंट आहेत, जी थेरपी आपल्या पेशंटमध्ये चालू आहे, दिस इनडायरेक्टली ॲक्टिंग सिम्पॅथोमायमेटिक अमाइन्स. आणि हे इनडायरेक्टली, डायरेक्टली नाही, इनडायरेक्टली ॲक्टच होतात. कसे, टायरामाइन आणि डोपामाइन हे सिम्पॅथोमायमेटिक म्हणूनच ॲक्ट होतात आणि एस्केप द डिग्रेशन इन द इंटेस्टिनल वार अँड लिव्हर. आणि यांचं मेटाबॉलिझम होत नाही, त्यामुळे यांचं कॉन्सन्ट्रेशन वाढेल. आता वाढल्यामुळे हे रिच इन टू द सिस्टमिक सर्क्युलेशनमध्ये जातील, यांचं कॉन्सन्ट्रेशन सिस्टमिक सर्क्युलेशनमध्ये जाईल आणि ॲज वेल एज ते रिलीज द लार्ज अमाऊंट ऑफ नॉर ॲड्रेनालिन, आणि नॉर ॲड्रेनालिन जास्त प्रमाणात रिलीज सुद्धा होईल. आलं लक्षात. बघा, आणि हे जास्त प्रमाणात रिलीज झाल्यामुळे विद्यार्थी मित्रांनो हायपरटेन्सिव्ह क्रिसिस होईल. बघा, नॉर ॲड्रेनालिन जास्त जर रिलीज झालं तर काय होऊ शकतं, हार्टवर जास्त ॲक्ट होईल, हार्टचं कॉन्स्ट्रॅक्शन जास्त होईल, कॉन्स्ट्रॅक्शन जास्त झालं की ब्लड प्रेशर वाढेल, हायपरटेन्सिव्ह क्रिसिस होऊ शकतो, सेरिब्रोव्हस्क्युलर ॲक्सिडेंट सुद्धा होऊ शकतात. आलं लक्षात. मग व्हेन सच रिॲक्शन्स अक्युअर इट कॅन बी ट्रीटेड. आता अशा रिॲक्शन जर मोनो अमायनो ऑक्सिडेज पेशंटमध्ये जर अशा रिॲक्शन्स आल्या, टायरामाइन किंवा आपण चीज जर दिला, बियर त्या पेशंटने घेतली किंवा वाईन जर घेतली, तर त्या पेशंटला कसं ट्रीट करायचं किंवा त्यात काय द्यायचं, मग हे एक्झाममध्ये विचारू शकतात. तर मोनो अमायनो ऑक्सिडेज एन्झाईम्स इनिबिटर थेरपी चालू असलेल्या पेशंटमध्ये जर चीज रिॲक्शन्स झाल्या, हायपरटेन्सिव्ह क्रिसिस झालं, तर ते कोणत्या ड्रगने रिकवर करायचं, त्यासाठी कोणता ड्रग यूज करतात. तर तो कोणता ड्रग आहे विद्यार्थी मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे फेंटोलामाइन, हे आहे अल्फा ब्लॉकर. ओके. आणि प्राझोसिन आणि क्लोरोप्रोमॅझिन सुद्धा अल्टरनेटिव्ह म्हणून यूज करू शकतो. आता हे फेंटोलामाइन काय करेल, अल्फा ब्लॉकर, म्हणजे जे ॲड्रेनालिनमुळे अल्फा रिसेप्टरवर ॲक्टिव्हिटी भेटत आहेत त्या अल्फा ब्लॉकर काय करतील, ब्लॉक करतील आणि हार्टचं कॉन्ट्रॅक्शन असो किंवा जेही हार्टवर अल्फा रिसेप्टरमुळे ॲक्शन होत आहेत ते सर्व ब्लॉक करून नॉर्मल आपल्याला काय होईल, पोझिशन येऊन जाईल. नंतर कोल्ड आणि कफ रेमेडीज, याच्यामध्ये सुद्धा सिम्पॅथोमायमेटिक असतात, जसं की इफेड्रिन वगैरे असते ना, हे सिम्पॅथोमायमेटिक ॲक्ट होतं. आणि याच्यामध्ये मोनो अमायनो ऑक्सिडेज इनिबिटर पेशंट थेरपी चालू आहे, तर ह्या सिम्पॅथोमायमेटिकचं सुद्धा कॉन्सन्ट्रेशन वाढेल. सिम्पॅथोमायमेटिकचं कॉन्सन्ट्रेशन वाढलं की हार्टवर जास्त लोड येईल, हार्टचं कॉन्ट्रॅक्शन जास्त होईल, त्याच्यामुळे सुद्धा रिॲक्शन्स येऊ शकतात. मग तुम्हाला हे लक्षात ठेवायचं की कोणत्या कंडिशन्समध्ये मोनो अमायनो ऑक्सिडेज इनिबिटर थेरपी चालू असलेल्या पेशंटमध्ये काय द्यायला नाही पाहिजे. एक म्हणजे चीज, त्यानंतर कोल्ड अँड कफ रेमेडीज जे ते नाही द्यायला पाहिजे. तुम्हाला पेपरमध्ये विचारू शकतात की खालीलपैकी कोणते ड्रग इंडिकेटेड आहेत किंवा कोणते कंडिशन इंडिकेटेड आहे किंवा खालीलपैकी कोणते यूज नाही करायला पाहिजे ज्या पेशंटला मोनो अमायनो ऑक्सिडेज इनिबिटर थेरपी चालू आहे. जसं की रिझर्पिन त्या पेशंटला द्यायला नाही पाहिजे, गॉनेथिडिन द्यायला नाही पाहिजे, ट्रायसायक्लिक अँटीडिप्रेशन सुद्धा द्यायला नाही पाहिजे.
त्यानंतर लिओडोपा सुद्धा द्यायला नाही पाहिजे त्या पेशंटमध्ये, याच्यामुळे सुद्धा रिएक्शन होऊ शकते. अँटीपर्किन्सन किंवा अँटीकोलिनर्जिक ड्रग सुद्धा त्या पेशंटमध्ये द्यायला नाही पाहिजे. त्यानंतर बार्बिच्युरेट, अल्कोहोल आणि ओपाइड आणि अँटीहिस्टॅमिनिक्स सुद्धा त्या पेशंटमध्ये द्यायला नाही पाहिजे. हे कॉन्ट्राइंडिकेशन्स आहेत. म्हणजे तुम्हाला ध्यानात ठेवायचं की हे ड्रग्स मोनो अमायनो ऑक्सिडेज इनिबिटर्स थेरपी ज्या पेशंटमध्ये चालू आहेत त्यांच्यामध्ये द्यायचे नाही. याच्यामध्ये काय होऊ शकतात, वेगवेगळ्या रिॲक्शन्स होऊ शकतात आणि पेशंटला काय होऊ शकतं, वेगवेगळे साईड इफेक्ट सुद्धा होऊ शकतात. आता याच्यामध्ये ॲडव्हर्स इफेक्ट काय आहेत बघा. ॲडव्हर्स इफेक्ट याच्याचे जास्त विचारत नाहीत, जसं की नॉसिया, डिसिनेस, हेडॅक, इन्सोमनिया, हे एक्साइटमेंट वगैरे, लिव्हर डॅमेज, हे नॉर्मली म्हणजे जास्त प्रमाणात नाही आढळत, याच्यावर काही प्रश्न येत नाही, तर हे तुम्हाला इझिली लक्षात ठेवायचे. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो बघा, ट्रायसायक्लिक अँटी डिप्रेसंट आपल्याला बघायचे. बघा, ट्रायसायक्लिक अँटी डिप्रेशन जे ड्रग्स आहेत विद्यार्थी मित्रांनो, ते पहिले जास्त प्रमाणात यूज केल्या जात होते, पण आता तेवढे यूज केल्या जात नाहीत, कारण की यांचे ड्रॉबॅक्स आहेत, साईड इफेक्ट आहेत काही. त्याच्यामुळे आता सध्याच्या परिस्थितीत सिलेक्टिव्ह सेरोटॉनिन रिअपटेक इनिबिटर जास्त यूज होतात. बघा, ट्रायसायक्लिक अँटी डिप्रेशन बद्दल आपण थोडीशी माहिती बघूया. Tricyclic antidepressants are the class of medication primarily used for the treatment of depression. They were among the first generation of the antidepressant introduced and have been widely prescribed since 1950. Although newer antidepressant class have emerged, TCA can still be effective in certain cases and may be prescribed when other treatment have not been successful. बघा, इथे त्यांनी सांगितलं की फर्स्ट जनरेशन अँटी डिप्रेशन जे होते ना, ते म्हणजेच कोणते, तर ट्रायसायक्लिक अँटी डिप्रेशन 1950 पासून हे यूज करत आलो. पण यांचे काही साईड इफेक्ट आहेत, त्याच्यामुळे सध्याच्या परिस्थितीत हे कमी प्रमाणात यूज करतात, पण काही स्पेशल केस आहेत की त्याच्यामध्ये हे यूज करतात. ओके, आता यांचे मेकॅनिझम काय आहे मी आत्ता सांगितलं तुम्हाला. हे काय करतात, एक तर 5-ऑक्सिट्रिप्टामाइन किंवा जे नॉर ॲड्रेनालिन आहे यांचं रिअपटेक इनिबिट करतात, त्याच्यामुळे यांचं कॉन्सन्ट्रेशन वाढतं. कोणाचं, 5-ऑक्सिट्रिप्टामाइनचं आणि नॉन ॲड्रेनलचं, यांचं कॉन्सन्ट्रेशन वाढलं की डिप्रेशन काय होतं, कमी होतं, कारण की डिप्रेशनमध्ये ऑलरेडी यांचं कॉन्सन्ट्रेशन कमी होत असतं, म्हणजे आपल्याला डिप्रेशनमध्ये यांचं कॉन्सन्ट्रेशन वाढवावं लागतं, आणि तेच आपण यांच्यामध्ये करतो. बघा, यांचं काय मेकॅनिझम आहे बघा. TCA वर्क बाय ब्लॉकिंग द रिअपटेक ऑफ न्यूरो ट्रान्समिटर सच एज सेरोटॉनिन आणि नॉर इपिनेफ्रिन, हे तर आपण बघितलं. बाय इनिबिटिंग द रिअपटेक प्रोसेस, आता ही रिअपटेकची प्रोसेस ते इनिबिट करतात. TCA इन्क्रीज द लेवल ऑफ दिस न्यूरो ट्रान्समिटर, यांच्यामुळे काय होतं, न्यूरो ट्रान्समिटर जे आहेत हे दोन्ही सेरोटॉनिन आणि नॉर ॲड्रेनालिन किंवा नॉर इपिनेफ्रिन यांचं कॉन्सन्ट्रेशन वाढतं, आणि यांचं कॉन्सन्ट्रेशन वाढलं की त्याच्यामुळे मूड चांगला होतो किंवा डिप्रेसिव्ह पेशंटचे सिम्पटम्स काय होतात, चांगले होतात, म्हणजे जास्त सिम्पटम्स राहत नाहीत, सिम्पटम्स कमी होतात आणि मूड इलिव्हेट होतो, चांगला होतो. यांचे साईड इफेक्टवर पेपरमध्ये प्रश्न येतो की ट्रायसायक्लिक अँटी डिप्रेशनचे मेजर साईड इफेक्ट कोणते. बघा, सगळ्यात मेजर जे साईड इफेक्ट आहेत ते म्हणजे सिडेशन आणि ड्रॉझिनेस, म्हणजे सकाळी सुद्धा झोपेतून उठल्यानंतर सुद्धा त्या पेशंटला झोप आल्यासारखं वाटतं किंवा धुंद राहतो, ड्रॉझिनेस होतं, डोक्यातनी भारी भारी असं वाटतं आहे की नाही, त्याला आपण ड्रॉझिनेस म्हणतो. ड्राय माउथ खूप महत्त्वाचा साईड इफेक्ट आहे, 100% पेपरमध्ये विचारतात, स्टार मार्क करून ठेवा की खालीलपैकी ट्रायसायक्लिक अँटी डिप्रेशनचा महत्त्वाचा एक साईड इफेक्ट कोणता, तर तो ड्राय माउथ होतं. त्याच्यामुळे त्याच्या जे तोंड आहे विद्यार्थी मित्रांनो पेशंटचं, तर ते कोरडं पडतं, म्हणजे ड्राय माउथ होतो. ओके, त्यानंतर ब्लर विजन, हे पण महत्त्वाचं आहे. कॉन्स्टिपेशन होतं त्या पेशंटमध्ये, युरिनरी रिटेन्शन सुद्धा होतं, वेट गेन सुद्धा होतं त्या पेशंटचं, सेक्शुअल डिस्फंक्शन सुद्धा होतं, आणि ऑर्थोस्टॅटिक हायपोटेन्शन सुद्धा होतं. म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो, ड्रॉप इन ब्लड प्रेशर अपॉन स्टँडिंग. एखादा पेशंट जेव्हा हा झोपलेला असतो, तर एखादा पेशंट झोपेतून उठतो ना, म्हणजे उभा राहतो, उभ्या राहिल्याला त्याला चक्र आल्यासारखं होतं, त्याचं ब्लड प्रेशर कमी झाल्यामुळं, त्याला आपण ऑर्थोस्टॅटिक हायपोटेन्शन म्हणतो. पेशंट झोपलेला असतो, झोपेतून अचानक उठतो तेव्हा त्याला चक्कर आल्यासारखं होतं, कारण की त्याचे BP लो होते, म्हणजे हायपोटेन्शन होतं, त्याला आपण ऑर्थोस्टॅटिक हायपोटेन्शन म्हणतो. ओके, हे सुद्धा त्याचा काय आहे, साईड इफेक्ट आहे. याचे सुद्धा महत्त्वाचे काही इंटरॅक्शन्स आहेत बघा. ट्रायसायक्लिक अँटीडिप्रेसंट्स पोटेन्शिएट डायरेक्टली ॲक्टिंग सिम्पॅथोमायमेटिक अमाइन present in the cold asthma remedies. Adrenaline containing local anesthetic should be avoided. However, TCA attenuate the action of indirect sympathomimetics, जसे की इफेड्रिन आणि टायरामाइन. आता इफेड्रिन, टायरामाइन हे काय आहेत, इनडायरेक्ट सिम्पॅथोमायमेटिक, म्हणजे डायरेक्टली सिम्पॅथोमायमेटिक नाहीत, पण हे सिम्पॅथोमायमेटिक म्हणून ऍक्ट होतात, म्हणजेच हार्टचं कॉन्ट्रॅक्शन वगैरे वाढवतात, हार्टवर ऍक्ट होऊन त्याचं कॉन्सन्ट्रेशन वाढल्यामुळे ब्लड प्रेशर सुद्धा वाढू शकतं. मग आपण ज्या पेशंटला विद्यार्थी मित्रांनो ट्रायसायक्लिक अँटी डिप्रेशन देत आहे, तर ते काय करतात विद्यार्थी मित्रांनो, म्हणजे आपलं नॉर ॲड्रेनालिन आणि 5-ऑक्सिट्रिप्टामाइन यांचं कॉन्सन्ट्रेशन वाढवतात, आणि वाढवल्यामुळे आपलं डिप्रेशन कमी होतं. मग आपण बाहेरून सुद्धा हेच द्यायला लागलो, काय द्यायला लागलो, इफेड्रिन, हे जे सिम्पॅथोमायमेटिक यांच्यासारखेच ऍक्ट होतात, बाहेरून सुद्धा हेच द्यायला लागलो. किंवा ॲड्रेनालिन कंटेनिंग लोकल अनेस्थेटिक जर दिलं, त्यामध्ये ॲड्रेनालिन आहे, मग हे जर आपल्या शरीरामध्ये गेलं तर यांचं कॉन्सन्ट्रेशन जास्त प्रमाणात वाढेल, किंवा यांचे हे जे
इपेड्रिन, टायरामिन हे सुद्धा सिम्पॅथोमायमेटिक म्हणून सुद्धा ऍक्ट होऊ शकतात. सिम्पॅथोमायमेटिक म्हणजे काय, हार्टवरच जाणार, हार्टचं कॉन्ट्रॅक्शन वाढवणार, त्याच्यामुळे आपल्याला वेगवेगळे साईड इफेक्ट येऊ शकतात. म्हणून विद्यार्थी मित्रांनो, ट्रायसायक्लिक अँटी डिप्रेशंट जे पेशंट आहेत, म्हणजे ट्रायसायक्लिक अँटी डिप्रेशंट जे मेडिसिन चालू असलेले पेशंट आहेत, त्यांच्यामध्ये हे अस्थमॅटिक किंवा इपेड्रिन, टायरामिन कंटेनिंग किंवा कोल्ड आणि अस्थमासाठी जे रेमेडीज आहेत ज्याच्यामध्ये हे ड्रग्स प्रेझेंट आहेत ते देत नाहीत, कारण की यांचं कॉन्सन्ट्रेशन काय वाढतं आणि त्याच्यामुळे पेशंटला साईड इफेक्ट होऊ शकतात. त्यानंतर TCA अबोलिश द अँटी हायपरटेन्सिव्ह ॲक्शन ऑफ गॉनिथिडीन आणि क्लोनिडिन. आता क्लोनिडिन आणि गॉनिथिडीन यांच्यासोबत विद्यार्थी मित्रांनो देत नाहीत हे, कारण की हे अँटी हायपरटेन्सिव्ह आणि आपण द्यायला लागलो काय, ट्रायसिक्लिक अँटी डिप्रेशन, त्याच्यामुळे नॉर ॲड्रेनलिनचं कॉन्सन्ट्रेशन वाढायला. आता नॉर ॲड्रेनलिन काय आहे, कॉन्ट्रॅक्शन करते. आता हे ब्लड प्रेशर कमी करण्यासाठी देतो आणि हा काय करतो, ब्लड प्रेशर वाढवतो. मग आता आपण जर यांचं कॉन्सन्ट्रेशन वाढवा लागलो, ट्रायसायक्लिक अँटी डिप्रेशन, मग यांचा इफेक्ट काय होईल, अबोलिशच होईल ना, कमीच होईल ना, त्याच्यामुळे यांच्यासोबत ते देत नाहीत. नंतर TCA पोटेन्शिएट CNA डिप्रेसंट इन्क्लुडिंग अल्कोहोल आणि अँटीहिस्टॅमिक. बघा, अँटीहिस्टॅमिनिक जे ड्रग्स आहेत आणि अल्कोहोल जे आहेत ना, यांचा इफेक्ट ते काय करतात, पोटेन्शिएट करतात, म्हणजे यांच्यासोबत सुद्धा ते देत नाहीत. त्यानंतर फिनिटॉइन झालं, फिनिल ब्युटॅझोन झालं, ॲस्पिरिन झालं, क्लोरोप्रोमॅझिन कॅन डिस्प्लेस द TCA फ्रॉम द प्रोटीन बाइंडिंग साईड अँड कॉज ट्रान्झिएंट ओव्हरडोज सिम्पटम्स. म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो, TCA जे आहे तर हे आपल्या शरीरामध्ये जेव्हा असतात तर ते प्रोटीनला बाइंड असतात. ओके, मग जसं जसं प्रोटीन बाइंडिंग होणे रिसेप्टरवर ॲक्ट होतात किंवा आपल्या शरीरामध्ये फ्री कॉन्सन्ट्रेशन यांचं होतं आहे का नाही, तसं आपल्याला ॲक्टिव्हिटी भेटत राहतं. पण हे जे ड्रग्स आहेत ना, फिनिल ब्युटाझोन, त्यानंतर फिनिटॉइन, ॲस्पिरिन, क्लोरोप्रोमॅझिन, हे काय करतात, या TCAला प्रोटीन बाइंडिंगपासून फ्री करतात, म्हणजे बाइंडेड राहू देत नाहीत. आता बाइंडेड राहू देत नाही म्हणजे फ्री ड्रगचं कॉन्सन्ट्रेशन जास्त होईल आणि फ्री ड्रगचं कॉन्सन्ट्रेशन जर जास्त झालं तर याची काय होऊ शकते, आपल्याला टॉक्झिसिटी होऊ शकतात, कारण की जेवढा फ्री ड्रग जास्त अवेलेबल तेवढे आपल्याला ॲक्टिव्हिटी जास्त भेटणार. मग TCA प्रोटीन बाइंडिंगपासून हे काय करतात, डिस्प्लेस करतात, म्हणजे प्रोटीन बाउंड राहू देत नाही त्याला. मग हे TCA जर फ्री कॉन्सन्ट्रेशन जर वाढलं तर विद्यार्थी मित्रांनो काय होईल, टॉक्झिसिटी सुद्धा होऊ शकतो, ओव्हरडोस सुद्धा यांचा होऊ शकतो. त्यानंतर SSRI बघा, सिलेक्टिव्ह सेरोटॉनिन रिअपटेक इनिबिट मेटाबॉलिझम ऑफ सेव्हरल ड्रग इन्क्लुडिंग सॉरी हा वेगळा पॉईंट आहे. बघा, आता हे काय महत्वाचे तेवढे टॉपिक्स नाही येतं. हे महत्वाचा आपला एक क्लास आहे ड्रगचा, सिलेक्टिव्ह सेरोटॉनिन रिअपटेक इनिबिटर. कोणते, SSRI. बघा, हे जे SSRI आहेत ना, तर हे सगळ्यात जास्त सध्याच्या परिस्थितीत यूज होणारे ड्रग आहेत डिप्रेशनमध्ये. हे काय करतात, डायरेक्टली या सेरोटॉनिनचं काय करतात, रिअपटेक इनिबिट करतात, त्याच्यामुळे सेरोटॉनिनचं कॉन्सन्ट्रेशन वाढल आणि डिप्रेशनमध्ये सेरोटॉनिनचं कॉन्सन्ट्रेशन कमी असतं, त्याच्यामुळे डिप्रेशन होतं. हे कॉन्सन्ट्रेशन जर वाढलं तर विद्यार्थी मित्रांनो पेशंट अँटी डिप्रेशन म्हणून ॲक्शन होईल आणि पेशंट आपला डिप्रेशनमधून मुक्त होईल. ओके, मग हे काय करतात, इट इज द क्लास ऑफ मेडिकेशन कॉमनली यूज फॉर ट्रीटमेंट ऑफ डिप्रेशन, अँझायटी डिसऑर्डर, सर्टेन अदर मेंटल हेल्थ कंडिशन्स. बाकीच्या कंडिशन मेंटल हेल्थ कंडिशनमध्ये सुद्धा यूज करतात. बघा, सिलेक्टिव्ह सेरोटॉनिन रिअपटेक इनिबिटर जे आहेत ना, वर्क बाय सिलेक्टिव्हली ब्लॉकिंग द रिअपटेक ऑफ सेरोटॉनिन. सेरोटॉनिनचं रिअपटेक होत नाहीत, सेरोटॉनिनचं कॉन्सन्ट्रेशन जास्त वाढवतात आहे का नाही, आणि वाढवल्यामुळं काय होतं विद्यार्थी मित्रांनो, आपला मूड चांगला होतो, त्या पेशंटचा रेग्युलेशन ऑफ मूड, इमोशन आणि बिहेवियर इन द ब्रेन काय होतं विद्यार्थी मित्रांनो, हे व्यवस्थित होतं. म्हणजे शॉर्टली सेरोटॉनिन कमी जर झालं तर आपल्याला डिप्रेशन होतं. मग हे सेरोटॉनिन रिअपटेक होऊ द्यायचं नाही, म्हणजे न्यूरॉनमध्ये रिअपटेक होऊ द्यायचं नाही, त्यामुळे सेरोटॉनिनचं कॉन्सन्ट्रेशन सिनॅप्टिक क्लेफ्टमध्ये जास्त राहील. सिनॅप्टिक क्लेफ्टमध्ये सेरोटॉनिनचं कॉन्सन्ट्रेशन जास्त राहील, त्याचाच अर्थ विद्यार्थी मित्रांनो याचं कॉन्सन्ट्रेशन इंक्रीज झालं की आपलं डिप्रेशन काय होईल, कमी होईल. ओके, असं तुम्हाला ध्यानात ठेवायचं. हे मेकॅनिझम ऑफ ॲक्शन त्याची. बघा, SSRI increase the concentration of serotonin in the synaptic cleft by inhibiting its reuptake. त्याला रिअपटेकच होत नाही सिनॅप्टिक क्लेफ्टमधून, मग सिनॅप्टिक क्लेफ्टमध्ये कॉन्सन्ट्रेशन जास्त राहील. आलं लक्षात. मग जास्त झाल्यामुळे विद्यार्थी मित्रांनो त्या पेशंटचा मूड काय होईल, व्यवस्थित राहील, कारण की सेरोटॉनिनची लेवल कमी झाल्यामुळे डिप्रेशन होत असतं. आता इंडिकेशन्स कोणकोणत्या कंडिशनमध्ये आपण हे देऊ शकतो. बघा, सिलेक्टिव्ह सेरोटॉनिन रिअपटेक मेजरली तर डिप्रेशनमध्ये आपण देतो, हे तर आपल्याला इथं सांगितलं. बाकी विद्यार्थी मित्रांनो जनरलाइज अँझायटी डिसऑर्डरमध्ये सुद्धा देऊ शकतो, पॅनिक डिसऑर्डरमध्ये सुद्धा देऊ शकतो, ऑबेसिव्ह कंपल्सिव्ह डिसऑर्डरमध्ये सुद्धा देऊ शकतो, पोस्ट ट्रॉमॅटिक स्ट्रेस डिसऑर्डरमध्ये सुद्धा देऊ शकतो, सोशल अँझायटी डिसऑर्डरमध्ये सुद्धा देऊ शकतो,
त्यानंतर बाकीच्या मेंटल कंडिशनमध्ये सुद्धा देऊ शकतो, जसे की इटिंग डिसऑर्डर, सर्टन टाईप ऑफ क्रोनिक पेन्समध्ये सुद्धा सिलेक्टिव्ह सेरोटॉनिन रिएप्टेक इन्हिबिटर आपण देतो. यांचे ॲडव्हर्स इफेक्टवर विद्यार्थ्यांना तुम्हाला प्रश्न विचारू शकतात. बघा, SSRI produce little or no sedation, do not interfere with the cognitive and the psychomotor function of the or produce the anticholinergic side effect. बघा, याचे साईड इफेक्टवर जास्त प्रश्न येत नाहीत, कारण की साईड इफेक्ट काही महत्त्वाचे नाहीच त्याचे जास्त. ओके, काही साईड इफेक्ट आहेत न्यू कॉन्स्टलेशन ऑफ द माइल्ड साईड इफेक्ट, जसं की नर्वसनेस, रेस्टलेसनेस, इन्सोमनिया, ॲनोरेक्झिया, डिस्कायनेसिया, त्यानंतर हेडॅक, हे काही साईड इफेक्ट आहेत सध्याच्या परिस्थितीत. ओके, त्यानंतर वेट गेन वगैरे होऊ शकतं, इंटरफरन्स विथ द इजॅक्युलेशन और ऑर्गॅझम सुद्धा होऊ शकते याच्यामध्ये, आहे की नाही. हे काही महत्त्वाचे साईड इफेक्ट आहेत. तर अशा प्रकारचे प्रश्न विद्यार्थी मित्रांनो या अँटी डिप्रेशन ड्रगवर विचारू शकतात, जसं की याच्या मेकॅनिझम्स विचारू शकतात, त्यानंतर याचे एक्झाम्पल विचारू शकतात, कोणत्या न्यूरोट्रान्समीटरचं कॉन्सन्ट्रेशन कमी झाल्यामुळे किंवा कोणतं न्यूरोट्रान्समीटर अफेक्ट होतं डिप्रेशनमध्ये, असे सुद्धा आपल्याला प्रश्न याच्यावर टॉपिकवर येऊ शकतात. तर हा टॉपिक डिटेलमध्ये आता इथं आपण समजावून सांगितलेला आहे. अजून काही अडचण असेल तर विद्यार्थी मित्रांनो याच्या लेवलचे MCQ जे आहेत तर ते आपल्या टेस्ट सिरीजच्या 34 नंबरच्या टेस्ट सिरीजमध्ये अवेलेबल आहेत फार्मसी टेस्टमध्ये, तर ती तुम्ही घेऊ शकता आणि ते सॉल्व्ह करू शकता. ओके, जय हिंद, जय महाराष्ट्र.